नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेणार आहोत आपण काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्टमधून। परभणीमध्ये पिंगळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवार मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यावरती जोर देत आहेत। शिंदे गटाच्या उमेदवार पूजा सावंत आणि पंचायत समितीच्या गणाच्या उमेदवार सविता गंधारे पिंगळी गावामध्ये मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत। राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र गटाचं घोंगडं अद्यापही भिजतच पडलंय। एकत्र गट स्थापन करण्यासंदर्भात सुद्धा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं अद्याप सूत जुळत नाहीये। राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक निष्फळ ठरली। बुधवारी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र गट स्थापन करायचा की नाही त्याचा निर्णय सुद्धा घेणार आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खासदार संजय राऊतांना आव्हान दिलंय। तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते समोर आणा, अशा पद्धतीने आरोप करणं आणि अशा दुर्घटनेचा आधार घेऊन राजकारण करणं यापेक्षा दुसरं असू शकत नाही, अशी टीका सुद्धा कदम यांनी केली। गोविंदबाग निवासस्थानी शरद पवार दाखल झाले। शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार मुक्कामासाठी दाखल झाले। बारामतीमध्ये त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळले। विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची बुधवारी दुपारी 2 वाजता एक बैठक होणार आहे। सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना समितीकडून नोटीस बजावण्यात आली होती। बैठकीसाठी हजर राहण्याचे समितीकडून आदेश देण्यात आले। कुणाल कामराकडून एकनाथ शिंदेंविरोधात गाणं बनवलं होतं, तर त्याला अंधारेंकडून समर्थन सुद्धा देण्यात आलं होतं। विजय वडेट्टीवार यांचे समर्थक आणि नगरसेवक दिल्लीला दाखल झालेत आणि त्यांनी काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली। मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याची माहिती समजते। दानोरकर वडेट्टीवार यांचा वाद आता दिल्लीला वरिष्ठांपर्यंत पोहोचूनही सुटलेला नाहीये। आमदार विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाष्य केलंय। तो राष्ट्रवादी परिवाराचा अंतर्गत विषय आहे। विलीनीकरण करणं हा अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये होता, मात्र दुःखातून बाहेर पडल्यास नेते ठरवतील, असं वक्तव्य पंडित यांनी केलंय। सोलापुरात आगामी निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतली। दोन शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजपच्या विरोधामध्ये महाआघाडी करून लढतायत। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताच्या बॅनरमधून उद्धव ठाकरेंचा फोटोच गायब असल्यानं आघाडीबाबत चर्चा सध्या होतीये। पुण्यामध्ये महापौर पदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मंजुषा नागपुरे रिक्षामध्ये बसून घराकडे रवाना झाल्या। त्यांच्या या साधेपणाची शहरामध्ये चर्चा होते। भाजपला नागपुरे यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी चेहरा दिल्याचं बोललं जातं। कल्याणमध्ये भाजपच्या गटनेतेपदी शशिकांत कांबळेंची नियुक्ती झालेली आहे। 50 नगरसेवकांसह शहराचा विकास करणार असा विश्वास कांबळेंनी व्यक्त केलाय। शिवाय पक्षाने दिलेली जबाबदारी सुद्धा योग्य पद्धतीने पार पाडणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। हेलिकॉप्टर एजन्सी या हेलिकॉप्टरचे मेंटेनन्स करतात की नाही हा प्रश्न उपस्थित होतो। रिक्षासारखा वापर हेलिकॉप्टरचा होतो, याला सोडायचं त्याला सोडायचं, दुसरी ट्रिप तिसरी ट्रिप मारायची, पैसे कमावण्याच्या नादामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असं विधान शिरसाटांनी केलं। मुंबईचा महापौर आणि उपमहापौर ठरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक बैठक होणार आहे। 7 तारखेला महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सिंधुदुर्गात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळ इथं प्रचार सभा झाली। या प्रचार सभेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे सुद्धा उपस्थित होते। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ठाकरे गट आणि मनसे युतीमध्ये लढले। मात्र मनसेनं राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला पाठिंबा दिला। सतत सत्तेमध्ये राहून आपापल्या प्रभागाचा आपण विकास करू शकतो, त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे, अशी प्रतिक्रिया मनसेच्या नगरसेवकांनी दिली। युती सरकारच्या काळामध्ये चांगले निर्णय घेतले जातात, मात्र विधानसभेपूर्वी आम्ही एक योजना आणली होती, ती लाडकी बहीण योजना, ती अजूनही सुरू आहे। त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांवरती विश्वास ठेवू नका। परिषद आणि पंचायतींमध्ये महायुतीला विजयी करा, असं आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं।
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले, मात्र 11 पैकी 8च नगरसेवक महापौरपद निवडणुकीवेळी हजर होते, तर मधुर म्हात्रे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे 3 नगरसेवक गैरहजर होते. शिवाय कीर्ती ढोणे या सभागृहामध्ये उपस्थित होत्या. मुंबई आणि ठाणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या विजयाच्या श्रेयामध्ये कोकणाचा वाटा अधिक आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला महायुतीला विजयी करा असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्गामध्ये प्रचार सभेदरम्यान केलं. अजित पवार हयात नसल्यामुळे काही सत्ता पिपासू लोकांनी त्यांचा पक्ष ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय. सुरेंद्र पवार हे होऊ देणार नाहीत. अनिल देशमुख यांच्या पक्ष विलिनीकरण संदर्भामध्ये केलेल्या वक्तव्यावरती आमदार परिणय फुके यांनी देशमुखांचं समर्थन केलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांकडून सध्या पुण्यामध्ये एक विशेष शिबिर आयोजन करण्यात येण्याचं असल्याचं बोललं जातं. पुण्यातून बारामतीकडे शरद पवार रवाना झाले. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत आणि राष्ट्रीय अध्यक्षाबाबत भाष्य केलं होतं, त्यावर शरद पवार यांनी हात जोडत बोलणं टाळलंय. सिंधुदुर्गात नितेश राणे यांनी दिलेल्या धमकीनंतर ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उत्तर दिलं. जनतेने या लोकांना वेळी सावरावं असं आवाहन नाईक यांनी केलंय. सांगली महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले, पण ते फक्त प्रचारापुरतेच होते. याबाबत अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती असंही चंद्रकांत पाटील यांनी विधान केलंय. भाजपच्या नगरसेवकांची नोंदणी झाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक नोंदणीसाठी महानगरपालिकेमध्ये दाखल झाले. महानगरपालिका सचिवांच्या दालनामध्ये प्रमाणपत्र देण्यासाठी गटनेता घोळेंच्या सोबत नगरसेवक सचिवांच्या दालनामध्ये दाखल झाले. विमान अपघातामध्ये पिंकी माळीचा मृत्यू झाला होता. उद्धव ठाकरे यांनी पिंकी माळीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबियांचे सांत्वन करत कुटुंबियांना उद्धव ठाकरेंनी आधार दिला. उल्हासनगर महानगरपालिकेवर शिवसेना भाजपची संयुक्त सत्ता स्थापन झाली. उल्हासनगरच्या महापौरपदी अश्विनी निकम तर उपमहापौरपदी अमर लुंड यांची बिनविरोधपणे निवड झाली. पुण्याच्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये जावांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो. भाजपकडून स्वाती पाचुंदकर तर रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादीकडून ज्योती पाचुंदकर सध्या त्यांना तिकीट मिळालंय. त्याबाबत भाजपचे नेते शेखर पाचुंदकर यांनी मात्र कुटुंब विस्कटल्याची भावना व्यक्त केली आहे. सोलापुरातील राष्ट्रवादी भवनामध्ये अजित पवारांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा अस्थिकलश सोलापुरात आणला. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून भाजप शिवसेनेमध्ये युद्ध रंगले. जयकुमार गोरेंनी शंभूराज देसाईंना थेट इशारा दिलाय. पालकमंत्री कोणीही असू दे, फरक पडत नाही. सातारा आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांमध्ये निधीवरून जुंपली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर लघुवाद न्यायालयामध्ये पहिली याचिका दाखल झाली. शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 91च्या विजयी उमेदवार सगुण नाईक यांनी भंडारी जात असल्याचा दावा करत निवडणूक लढवली. मात्र जात पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला 2018 मध्येच अवैध ठरवल्याचा ठाकरेंच्या उमेदवाराने याचिकेत दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली. मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा भेट घेतल्याचं समजतं. प्रफुल्ल पटेल यांनी राज्यातील घडामोडींसंदर्भातली माहिती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना दिली. हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र चौकशी केल्यास अजित पवार यांच्या अपघाताचं खरं कारण समोर येईल. आता नितीन गडकरी यांनी सुद्धा विमानानं प्रवास कमी करावा असं विधान अनिल देशमुख यांनी केलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. रत्नागिरी हा शिवसेनेचा महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे. रत्नागिरीतला मतदार हुशार आहे, त्याला कोणीच फसवू शकत नाही. रत्नागिरीमध्ये महायुतीचाच विजय होईल असा आशावाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कल्याणमध्ये शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी हे पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये उपायुक्तांवरती भडकले. हे सभागृह महापौर चालवताना सचिवांना अधिकाऱ्यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, अधिकाऱ्यांना माज आलाय, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो. भाजपकडून बंडखोरी केलेल्या उमेदवारानं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मात्र सगळा संभ्रम निर्माण केला जातो. यावर नितेश राणेंनी अपक्ष उमेदवाराला धमकीबाजा इशारा दिलाय. ज्या निवडणुकीचं नेतृत्व नारायण राणे करतात तिथे संभ्रम करायचा नाही, राणेंचा शब्द तोडणाऱ्यांना आणि अपमान करणाऱ्याला सोडत नाही, असा धमकीबाजा इशारा राणेंनी दिला आहे. एकीकडे महागाईचा भार, वाढती जीवनावश्यक खर्चाची झळ आणि त्यातच महानगरपालिकेकडून दंडवाढ आणि पाणीपट्टी वाढ केली जाते. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावरती दुहेरी ताण पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बोंडारवाडी धरण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच बनवणार, बाकी कुणामध्ये ताकद नाही आणि धमकही नाही आणि कुवतही नाही. निवडणुकीपुरताच चाललेला हा डाव आहे, असं शिवेंद्रराजे सिंह भोसले यांनी म्हटलं आहे.